विश्रांती घेत नाही आणि दररोज फिरण्यात जातात आणि कुठून पैसे घेऊन येतात ते मुळीच कळत नाही आणि या गोरगरिबांना वाटून देतात ते मला मुळीच कळत नाही. अगं, हिंदुस्थानातील प्रत्येक दुबळे स्त्री पुरुष पाहिले की मला त्यांची दया येते ग. त्यांच्याकरिता मी रात्रंदिवस राबत असतो. अरे दोस्त कालिया, अरे आपल्याला पकडायला इनामदार पाटील आणि फौजदार अशोक, अरे सर्वांनी मिळून जो आपल्याला पकडून देईल त्याच्या 15,000 रुपये ठेवले आणि जिकडे तिकडे आपला शोध सुरू आहे. अरे चांगल्या, अरे तो फौजदारच काय, पण हजारो फौजदार जर का आपल्याला पकडायला आले तरी पण आम्हाला पकडणार नाही. अरे या कालिया डाकूला पकडण्याची हिम्मत अजून कुणाचीच नाही आणि तो जन्माला सुद्धा आलेला नाही. अरे हा तर सामान्य फौजदार आहे, तेव्हा आपण घाबरता कामा नये. नाही कालिया, अरे नक्कीच आपल्याला पकडायला येणार ते. कालिया, काहीतरी चावून लागत आहे. तुम्ही पण जाऊ नका भाऊ, तू पण जाऊ नकोस. अगं मंगला ताई, तू खूप वेळी आहे. अगं वेळ खूप बिकट आहे. अगं कालियाला पकडण्याकरिता शत्रूशी सामना करावा लागतो. आता शत्रू तर जवळ आले आहे आणि आम्ही स्वस्थ बसू. अगं ते शक्य नाही ग. कालिया, तुम्ही येऊ नका. अरे शत्रूची सामना करण्याकरिता मी एकटाच समर्थ आहे. मंगला ताईला घेऊन जा. देवा भगवंता, आई चंडिके, माझ्या भाऊरायांना व प्राणनाथांना कोण वाचवणार. पकडा पकडा. चिटक्या मिटक्या कालियाची बुवा, हा तर त्याचाच परिसर वाटतो, पण डाकू कालिया हजर नाही असे दिसते. तुम्ही दोघेही इथंच लपून बसा. ठीक आहे काय? आणि कालिया डाकू येत आहे त्याच्यावर जोराचा हल्ला करा आणि त्याला पकडा आणि मी जाग्याच्या वाघनळी गुहेत जाऊन येतो. ठीक आहे काय? त्याला लागा तर येईल. अरे चिट्टिया, समझ गए तुम? मैं पटेल की लड़की हंसा के साथ शादी करने वाला हूँ. तू का हंसाशी लग्न करणार? अरे खरे लग्न मीच करणार आहे, मीच. धोखा मिला जब प्यार में हमें, जिंदगी में उदासी छा गई. धोखा मिला जब प्यार में हमें, जिंदगी में उदासी छा गई. सोचा था प्यार करना छोड़ देंगे, लेकिन ये मोहल्ले में हंसा आ गई. ओए होए, पूरी झड़ी जिंदगी जल गई.
अरे मी तुझ्यापेक्षा फारच हुशार आहे. हे नुसती शायरी मारून हंसा काही तुझ्या जवळ येणार नाही आहे, कारण सपा फुसफास होणार आहे तुझा. अरे मी काय गधा आहे का गधा? हो, बसून जाण्याचा गधा आहेस तू, गधा. गधा? हा, गधा. अरे बिटक्या, अरे मी जर गधा असतो तर माझे कान मोठे मोठे लांब नसते का रे? पण हे बघ, माझे कान मोठे नाही, मुंगी एवढे आहेत, मुंगी एवढे. अरे चिटकिया, मुझे नींद आ रही है, मैं सो जाता हूँ, तब तक तुम पहारा देते रहना. ठीक है रे समझ बिटक्या, गए? ठीक है. हाँ, झोपलो पाहिजे. आता मिटक्या झोपलेला आहे. आता आपण हंसाला जाऊन भेटले पाहिजे. आता जातो आणि हंसाला जाऊन पटवतो. अरे पुन्हा ती हंस या चिटक्याचा तोंड देखील मिटक्याचा तोंड देखील पाहणार नाही. अरे इथं कोण झोपलाय? अरे भले माणसा, उठ. तुला पैसे वगैरे हवे असतील तर सांग मला. तू मुझे क्यों उठाती है? मत उठा हंसा, मत उठा. अरे ही हंसा कोण? अरे दुबळ्या माणसा, तू कोण आहे? हंसा, मैं सिपाही हूँ और मैं डाकू कालिया और चांग्या को पकड़ने आया हूँ. आणि तू मला दुबळा माणूस म्हणते? काय रे मिटक्या? अरे तुला त्या डाकू चांग्या आणि कालियाला पकडण्यास कुणी सांगितले? आणि त्या डाकूंना पकडण्याचे 15,000 मिळवतोस की काय? माफ करा, मी चुकलो. काय चुकलो? आणि ही हंसा कोण रे? कोणी नाही, कोणीच नाही, मी चुकून आलो इथं. चुकून आलास काय? थांब, दाखवतोच तुला. मला बंदूक घालू दे. थांब. काय बंदूक उचलतोस काय? नाही, मला मारू नका. अरे तुला जर तुझ्या प्राणाची चिंता असेल तर ती बंदूक तिथेच ठेव. हमने तो सिर्फ हथियार छोड़े हैं, चलाना नहीं भूले. साला पळाला. अरे मला पकडता काय? अरे बघून घेईन तुम्हा सर्वांना. चला आता आपण फिरायला गेले पाहिजे. हा हंसा, तू कुठे चाललीस फिरायला? अरे काय रे चिटक्या, मी माझ्या मैत्रिणीला भेटायला जात आहे. अगं तू एकटीच का जाते? सांग ना मला. अरे मी का तुझी बायको आहे का तुला सांगायला? बायको म्हणजे? अगं मी तुला बायकोच करणार आहे, बायको. अरे चूप, असं काही पुन्हा बोललास तर. अगं हंसा, या पुढे मी तुला सरळ सांगणार आहे. अगं कुठे जायचं असेल तर एकटी जाऊ नको. अगं केव्हा ना केव्हा तुला माझी पटराणी मी बनवणारच.
अरे चूप बेशर्मा. मच्छर कुठला? अगं काय ग, तू कोणाला बेशरम म्हणते? अरे कुणाला म्हणजे? तुला. चिटक्या निर्लज्ज पोरी, मला बेशरम म्हणते? क्या है रे मिटक्या? अरे मैं समझ रहा था कि तू सो रहा है. तू यहाँ कब आया रे मिटक्या? क्या समझ रहा है मुझे कि मैं सो रहा हूँ? साले मेरे साथ विश्वासघात किया तूने. मैं तेरे को मार डालूंगा. मार दे मार. चिटक्या मिटक्या. थांब थांब साहेब. काय झालं रे? काय करीत आहे? काही नाही साहेब. साहेब आम्ही डाकूंना कसे पकडायचे याचा डाव शिकत होतो. इतक्यात तुम्ही आले. हो साहेब, तेवढ्यात तुम्ही आले साहेब. वा वा, अति सुंदर. डाकूंना पकडायचा डाव शिकायलाच पाहिजे. ते सर्व राहू द्या. चला लवकर. चांग्या वाघदारी गुहे शांत पद्धती झोपला असेल. आपण त्याला पकडलं पाहिजे. चला लवकर. चला 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 साहेब. आपण डाकूंना पकडायला अशोक फौजदार साहेबांना सांगितलं होतं. ते काही पकडू शकले नाही. दिनू, तुला 15,000 रुपये बक्षीस देतो. आणखी 5,000 देतो. पण तू त्या डाकूला पकडून दे रे. ठीक आहे मालक साहेब. तुमचा दिनू डाकूला पकडत चाललाय. पण मालक, मला फक्त आता 2,000 रुपये द्या. आणि पकडून आल्यानंतर 13,000 रुपये द्या. हो ठीक आहे. चल तिकडे. या तुला पण देतो. हो हो चल. अरे चल तर. देवा भगवंता, प्राणनाथ अजून का आले नाही? जिकडे तिकडे प्राणनाथांना पकडण्यासाठी पोलिसांचा पहारा लागला. हा तर बाण माझ्या प्राणनाथाचाच आहे. प्राणनाथ, अहो प्राणनाथ. काय हो, तुम्ही माझी थट्टा करता की काय? अगं मंगला, तू माझी सारखी चिंता करत असते. तुम्ही मला कालच येण्याचे सांगितले होते, परंतु काल नाहीत प्राणनाथ. अगं मंगला, आम्हा डाकू लोकांचे असेच असते. आम्ही केव्हा येऊ आणि केव्हा जाऊ याचा काही नेम नसतो. अगं मंगला, तू माझी चिंता करू नको. बरं, हा चांग्या कुठं गेलाय? चांग्या भाऊ देखील असाच करतो, म्हणून मी आपली काळजी करते. अगं मंगला, अगं तुझा चांग्या भाऊ जिवंत असताना तू कशाची चिंता करते? अगं मंगला, तू आज जा. आता प्रसंग फार वाईट आहे. नाही नाही प्राणनाथ, मी तुम्हाला सोडून एकटी जाणार नाही. धरा धरा, पकडा पकडा त्यांना. तुम्ही माझ्यासोबत जा. बरं ठीक आहे, चल चल तर मग. पाटील, आपण गुहेत का आणले? हे बघा फौजदार साहेब, नीट बघून घ्या. हीच ती त्या चांग्याची वाघदरी गुहा. ठीक आहे शिपायांनो, तुम्ही गुहेत जाऊन पहा. हो पाटील, तुम्ही तिकडे लपून बसा आणि इकडे लपून बसा. बरोबर पहारा लावा फौजदार साहेब.
ठीक आहे बाहेर आहे. ओय होय ओय होय कुएं में कैसे जाऊं रे चिटकिया? ओय मुझे तो बहुत डर लगता है। तू आगे चल, मैं तेरे पीछे पीछे आऊंगा। नहीं, तू आज जा, मी एकटीच राहतो. अरे चिटकिया, सांग्या अंदर होगा तो चल दोघे आत जाऊ. ओय नाही नाही, ओय मी आत नहीं जाना. क्यों? क्योंकि मैं किसी से प्यार करता हूँ और मैं किसी के साथ शादी करने वाला हूँ, ओय इसीलिए मैं आत नहीं जाऊंगा. अरे मी सुद्धा एका मुलीवर प्रेम करते आणि मी सुद्धा तिच्या बरोबर लग्न करणार आहे. आता आपण काय करायचं रे? ओय होय अरे तुम्ही काय करता इथं? आम्ही डाकूंना इशारा करीत आहोत. चांगले इशारेवाले आहात तुम्ही. चला लवकर. चल मिटक्या, आता भरायला. तो साहेब चल म्हणत आहे, पण आपल्याला पहारा द्यायचा आहे ना. हो, मग इथं फालतू आपल्याला बोंबलण्यापेक्षा जाऊन पाहू, गेल्यासारखा करून आणि साहेबाला सांगून देऊन का येथे चांगल्या डाकू नाही आहे म्हणून. चल जाऊन पाहून रे मिटक्या. पाहूनही नाही, ते फाटे आपली पहिलंच त्या चांगल्या डाकूले पाहिले हवं. अबे, मग साहेबाला सांगून देऊन ना. तू हाका मार. थांब 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 थांब. साहेब साहेब, पाटील, पाटील. काय रे शिपायांनो, आला का तो चांगला डाकू? पाटिल, वो चांगया डाकू मेरे को देखते ही भाग गया. वाह रे लडके बहादूर. नक्कीच तुले चांगल्या पाहून पळून गेला असं. चला आपण सर्वजण शोध करू. चला. धनु, तू इथेच था. मालक साहेब, मलाही थोडा बाहेर काम होता, तिथं जाऊन येतो बाहेर. तू इथेच था. मी उधारी दिलेला पिसा मागून शाना आणते. ठीक आहे मालक. पण मालक, मला पण थोडं बाहेर काम होता, मी जाऊ का? शाला, तुम्ही लोक फिरायला जाते. अशा कुणी आम्हाला दिसला असताना तर शाला त्याला आपण नोकरीवरून काढून दिला असता. ठीक आहे साहेब, तुम्ही जा. पहा, मी किती इमानदारपणे काम करतोय, तरी मालक मला शाला म्हणून गेला. म्हणू दे, आता ते श्रीमंत आहेत ना, ते काही बोलले तरी चालते. उद्या आमची वेळ येऊ दे, मग आम्ही सांगू. आज कोण आहे रे? हा बोला भाऊ. मी आहे. अरे तू गणू आहे? आणि तुझे धनासेठ कुठे गेले? कालिया भाऊ, ते आत्ताच कुठेतरी बाहेर उधारी मागायसाठी गेले आहेत. तर आपला सगळा डाव फसला म्हणायचा. काय सांगू कालिया भाऊ,
मालकाचे किती इमानदारीने काम केले ना, त्यांचा रोजचा रोज तसाच असतो. माझा जीव अगदी कंटाळला या नोकरीला. अरे गणू, तू माझे एक काम करशील का? कोणते काम कालिया भाऊ, सांगा. तू फक्त सेठजीचा नौकर या नात्यानं राहा आणि तुझ्या घरचा पत्ता मला दे. अरे तुझ्या घरी जेवढे पैसे लागतील ना, त्यापेक्षा जास्त द्यायला तयार आहे मी. पण तू आजपासून शेठजी कडून पैसे मागू नको. कालिया भाऊ, तुम्ही विचाराने तर फार चांगले माणसं दिसतात, पण एक गोष्ट विचारू का तुम्हाला? अरे विचार, बिनधास्तपणे विचार. कालिया भाऊ, तुम्ही माणूस तर फार छान आहात, पण तुम्ही दरोडेखोर का झालात? आणि हे दरोडे या अशा पाटलांवरच का टाकता? अरे गणू, माझी एक पूर्ण कहाणी तुला सांगतो बघ, तू शांतपणे. अरे एकेकाळी मणिपूर शहराचा इनामदार माझे वडील मानसिंग होते. हा सूर्यकांत पाटील माझ्या वडिलांकडे नौकर होता. तेव्हा माझा वडील भोळा बाबडा, कुणी काही सांगितले ते सत्य मानित होता. आणि तेव्हा हेच ते पाटील, इनामदार आणि धनासेठ या तिघांनी मिळून माझ्या भोळ्या भाबड्या वडिलांना ठार ठार मार. आणि त्यावेळेस माझ्या आईला कुणीही आधार नव्हता रे. आणि याचाच विचार करून अब्रू वाचवण्याकरिता माझ्या आईने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली रे, आत्महत्या केली. आणि मला सोडून गेली. त्यावेळेस मी फक्त 2 वर्षाचा होतो गणू. अरे मी कसा बसा मोठा झालो. अरे माझ्याकडे काम धंदा पैसा अडका काहीच नव्हता. त्याच्यामुळेच मला हा धंदा पत्करावा लागला. शेवटी नाईलाजाने मी डाकू झालोय आणि प्रसिद्ध डाकू कालिया म्हणून जग प्रसिद्ध झालोय. ही दैवाची गती किती न्यारी असते. अरे कपाळावर विधी लिहिलेलं कधीच खोटं होत नाही. शांत हो कालिया भाऊ, शांत हो. आजपासून तू जे काम सांगशील ना, ते मी करायला तयार आहे. मला तुमचे काम तर सांगा, कोणते आहेत ते? काम सांगतोय. सावकार पाटील व इनामदार आणि फौजदार या सर्वांनी मिळून मला जो पकडण्याचा डाव रचलाय ते मला कळवीत जाणे. म्हणजेच तुला हेराचे काम करावे लागेल. पण कालिया भाऊ, मला तुम्ही रोज कुठे भेटणार? अरे त्या सेठजीच्या बागेत भेटणार बघ तुला. पण हे बघ गणू, जर का मला धोका झाल्यास तुला सोडणार नाही. कालिया भाऊ, मला मालकाने नोकरीहून काढले तरी चालेल, पण मी तुमच्या केसालाही धक्का लागू देणार नाही. मी तुमच्या पायाची व आई पित्याची शपथ घेऊन सांगतो, मी तुम्हाला धोका कधीच देणार नाही. मी तुम्हाला नेहमीच मदत करत राहीन. भाऊ, मी तुमचे ते 100 रुपये मी 7-8 दिवसात परत करून देईन. अरे गणू, अरे राहू दे ते 100 रुपये. आणखी 200 रुपये घे आणि तुझ्या घरी पाठवून दे. ठीक आहे गणू.
वा कालिया भाऊ वा, किती देव माणूस आहेस तू. पण नाईलाजाने डाकू व्हायला लागला तुला. असो, तो त्याचा जीवन आहे, पण धन्य हो. पिताजी, आपण कोणते विचार करत बसलो ते मला लवकर सांगा. हंसा पोरी, तुला मी माझे विचार सांगून काय उपयोग? कोणते विचार बनी करीता, 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 कोणते विचार बनी पिताजी, तुमची तब्येत तर ठीक नाही ना? तुम्ही असे डोक्यात सारखे कोणते विचार करीता? हंसा, तुला मी काय सांगू? काल तो चांग्या डाकू त्याने माझा अपमान केला आणि निघून गेला. तो त्याचे दुःख मला होत आहे. त्या चांग्या बदमाश डाकूला पकडून पोलिसांच्या स्वाधीन करेन तरच नावाचा पाटील. पिताजी, आपण डाकूला पकडण्याकरता पोलीस ठाणेदाराची मदत घ्या.
तू म्हणतेस ते अगदी बरोबर आहे. आताच मी जातो आणि त्या अशोक फौजदाराला भेटूनच येतो मी. काळजी घे पोरी, सगळीकडे डाकूंचा धुमाकूळ आहे. दार वगैरे लावून घे तू. नाही, आपण देखील स्वस्त बसणार चालणार नाही. आपण अशोकला भेटून पिताजीचा अपमान केलेला चांगू डाक्याचा सूड घेण्याकरिता त्यांना कामी लावलेच पाहिजे. या, या, या. मी तुम्हाला भेटण्याकरिताच येत होती. मला भेटायला? होय. तर मग सांग, माझ्याशी कोणते काम आहे ते? काही नाही. काल चांगल्या डाकुयाने पिताजीचा अपमान केला. याचा अवश्य सूड घ्यायलाच पाहिजे आपण. ठीक आहे, आपण त्याची चिंता करू नका. पण पाटील साहेब कुठे गेले? ते देखील तुम्हालाच भेटण्याकरिता गेले आहे. ठीक आहे, आता गेलेच पाहिजे. ते सर्व समजले मला. तुम्ही फिकीर करू नका. पण सांगितलेले काम पूर्ण झाले पाहिजे. त्याबद्दल तू काही काळजी करू नका. तुम्ही काही काळजी करू नका. हंसा, आता मी जातोय त्या डाकूला पकडायला. काय शाला ते डाकू लोक अजून शान तुमच्या हाती लागले नाही. आता आम्ही काय करावे शाला? या डाकू लोकांनी परेशान केलंय शाला. मी सुद्धा धडपड करीत आहो, पण अजूनपर्यंत त्या डाकूंशी सामना झाला नाही. मग आपले डाव सफल होईल की नाही हे तर मला काहीच समजत नाहीये. पाटील साहेब, सांगा काय करायचं आहे ते. इनामदार साहेब, हा, यो पाटील आणि आम्ही तुम्हाला काय सांगणार, आम्हाला काहीही समजत नाही. कालच तो मला चांगल्या डाकू मिळाला. त्याच्यासोबत 2-2 हात देखील झाले, पण माझा डाव कमी पडला आणि तो चांगल्या डाकू माझ्या डोळ्या देखत निघून गेला. पाटील साहेब, डाकू तुम्हा सर्वांना दिसतो, पण मला का दिसत नाही? पाटील साहेब, तुम्ही माझ्या सोबत चला. आपण डाकूंना पकडासाठी जाऊ. इनामदार साहेब, तुम्ही तुमच्या दिनूला सांगून हुशार राहा. चला तर मग, चला. अरे गणू, हा धनासेठ कुठं गेला आणि कसे काय चालू आहे रे गणू? कालिया भाऊ, काय सांगू तुम्हाला, तुम्हाला पकडण्याची फार जोरदार तयारी चालू आहे यांची. जोरदार अशोक आणि भरपूर लोक आहेत तुम्हाला पकडण्यासाठी. तुम्हाला फार जपून राहावं लागेल. फार कडक तयारी चालू आहे त्यांची. कालच ऐकलंय मी की इनामदार अशोक ते मिळून सर्व तुम्हाला पकडणार आहे. शाबास गणू, शाबास. अरे तू आम्हाला असेच कळवीत जा.
हा तुझ्या घरून काही पत्र वगैरे आली की काय? काही अडचण असल्यास बिनधास्तपणे सांग मला. नाही नाही, सध्या तर काही अडचण नाही आणि पत्र पण आलेलं नाही आणि पैसे पण देऊ नका. ठीक आहे तर जातोय मी. ठीक आहे, पहा, डाकू जरी असला तरी किती देवमाणूस आहे. माझ्यासारख्या गरीबाच्या घरची त्याला किती फिकीर आहे. देवा, त्याला पूर्ण 100 वर्ष आयुष्य लागून दे. हा डाकू कालिया नसून आम्हा गोरगरिबांचा कैवारी आहे, कैवारी. प्राणनाथ, इथं राहून कसं कोंडल्यासारखं वाटतंय. थोडं मी फिरायला जाऊ का? अगं मंगला, अगं मी कधी तुला मनाई केली आहे का? तू बिनधास्तपणे फिरायला जा, पण एक गोष्ट लक्षात ठेव. अगं पोलीस नेहमी माझ्या मागावर असतात. हा, कदाचित तू कालियाची पत्नी आहे असे जर समजल्यास तुला धोका होऊ शकतो. प्राणनाथ, त्याची मुळीच काळजी करू नका. मी हुशारीने जाते आणि हुशारीने येते. आता जाईना फिरण्याला, आता जाईना फिरण्याला, जाईना फिरण्याला, शहराची मजा पाण्याला. आता जाईना फिरण्याला, शहराची मजा पाण्याला. तुम्ही हुशारीने गुहेला राहा. आपल्या गुहेवर पोलिसांची धाड पडू शकते. अगं मला पकडण्याची कुणाची हिंमत आहे? मंगला, ती बंदूक आणि फरशा गुहेला ठेव. ठीक आहे, प्राणनाथ जाते. जा मंगला, आनंदाने जा आणि लवकर वापस ये. चला, आता आपण थोडा आराम केला पाहिजे. पाटील साहेब, हीच ती कालियाची गुहा. जरा हुशारीने पाहून टाका आणि आपले शस्त्र सज्ज ठेवा. फौजदार साहेब, तुम्ही मुळीच काळजी करू नका.
फक्त तो कालिया आत आहे का एवढीच सूचना मला करा, मग बघतो त्या कालियाचा पराक्रम. काका बेड्या. अरे भेडकांनो, अरे तुम्हा एकेकांचा मुर्दा पाळल्याशिवाय मी राहणार नाही. थांब पाटील, अरे मला कुणी पकडू शकत नाही. कालिया, तू फालतूची बडबड करू नको. तुला तुझा जीवन प्रिय असेल तर तू आमच्या स्वाधीन हो, नाही तर पिस्तुलाच्या एका गोळीने तुझे छातार फोडून टाकेल. अरे चूप मूर्खांनो, अरे मी झोपेत असताना तुम्ही मला पकडले. अरे तुमच्या मनगटात जर ताकद असेल ना तर समोर येऊन पकडा मला. हा कालिया आहे, कालिया. अरे तो तुमच्या तावडीत कधीच सापडणार नाही. कालिया, फक्त तोंडाची बडबड बंद करा आता. या बोळ्या तोडून तू कुठेही जाऊ शकणार नाही. तुझा खेळ संपला कालिया. पाटील, संपलाय तुझा खेळ. या डाकू कालियाला झोपेत येऊन पकडलं, पण याद राख पाटील, जर का तुझ्या नरडीचा घोट घेतला नाही तर नावच सांगणार नाही डाकू कालिया म्हणून. कालिया, तू विकासाने माझ्या स्वाधीन हो. फौजदार साहेब, एक वेळ का जर मी तुमच्या तावडीतून सुटलो ना तर तुम्हाला संपवल्याशिवाय राहणार नाही मी. अरे फुक्कटची बडबड बंद कर. फौजदार साहेब, पकडा याला आणि घेऊन चला पोलीस स्टेशन. इनामदार साहेब घ्या आणि बघा आमचा पराक्रम बघा. आलास ना शेवटी. मिटके, फौजदार साहेब, आपण डाकू कालियाला पकडल्यात, पण चांगल्या डाकूला कधी पकडणार? पकडू त्यालाही पकडू. या धनाशेठी या. आज काय तो डाकू कालिया. होय शेठ, खास तो डाकू कालिया. सांगा आता याला कोणती शिक्षा करायची. आता बोल कालिया, तुला कुठली शिक्षा द्यायची ते तूच सांग. पाटील, तू मला उगाच चिडवण्याचा प्रयत्न करू नकोस. अरे तुला ठार मारल्याशिवाय ठेवणार नाही मी. शक्य नाही आता. बारे बा, चोर तो चोर, वर सिर जोर. हराम खोरा, आपली जीभ आवर. चुप साल्या, घराचे वासे मोजणाऱ्या कुत्र्या. शाला, तू चुप रहा. शाला, तुला चोरी करायला लाज वाटत नाही. आम्ही शाला तुला फाशी देते, फाशी. कालिया, तुझी फालतूची बडबड बंद कर, नाही तर तुझे चमडे लोपवल्याशिवाय ठेवणार नाही. अरे जा,
अरे तुझ्यासारखे हजारो फौजदार आले ना तरी डाकू कालियाला कुणाचीच हात लावण्याची हिंमत नाही. आणि जर का तुम्हाला बघायचेच असेल ना तर मला सोडून तर पहा. नामदार साहेब, आम्ही तुमची कीर्ती ऐकून प्रसन्न झालो आणि तुमच्या वाड्याला आलो. अरे वा, तुम्ही आले फार छान झाले. काय रे, नाव काय तुमचे? नामदार साहेब, माझे नाव राजाराम. आणि हिचे नाव काय ते मला सांगा. काय राजाराम, ही तुला कोण होते? ही माझी बहीण आहे. काय हो, तुम्ही कोणते काम करता? आम्ही नाचगाण्याचे काम करतो साहेब. साहेब साहेब आम्ही गरीब तमासगीर आहोत. वा, लई छान. चला तर मग नाच गाण्याला सुरुवात करा. होऊ द्या एखादी फक्कडशी लावणी. नजर चोरटी तुम्हाला बघुनी केस उडती बुरु बुरु. नजर चोरटी तुम्हाला बघुनी केस उडती बुरु बुरु. अहो सजना प्रीतीचे पाखरू. अहो सजना प्रीतीचे पाखरू. नजर चोरटी तुम्हाला बघुनी केस उडती बुरु बुरु. नजर चोरटी तुम्हाला बघुनी केस उडती. एकदम फर्स्ट क्लास. क्या कोकिलासारखा आवाज आहे शाला तुमच्या. किती मस्त गाता हो तुम्ही. अरे शाला आपण एकदम खुश झाला. शाबास शाबास. तुम्हाला जे बक्षीस पाहिजे ते मागा. आम्ही काहीच मागणार नाही. जे तुम्ही द्याल ते घेतो. नाही नाही मंगला, तुम्ही आम्हाला बहुत खुश केला.
तुला जे हवे असेल ते माग. काय हो, तुम्हाला किती सुंदर गाता येते. तुम्ही रेडिओ सिंगर होऊ शकता. आम्हा गरीब माणसांना आनंद जातो. तुम्ही वर्षातून 2दा येत झाला आमच्याकडे. साहेब साहेब आमचा धंदा स्थिर आहे. जिकडे रस्ता गेला तिकडे आम्ही जात असतो. अरे वा, काय तुमच्या गळ्यात जादू हाय. बघा शाला, आम्हाला एकदम कशा तरी होतय. आम्हाला जाण्याची रजा द्या. अरे शाला, तुम्ही एवढी जाण्याची घाई कशाला करते. का हो फौजदार साहेब, आणखी एखादी आमच्या आवडीची लावणी होऊ द्या की. आम्ही आणखी आपली पूर्ण संपल देऊन टाकते. हो, होऊ द्या. तर मग होऊ द्या. पाटील, या बाईला त्रास देण्यापेक्षा मी एखादी लावणी म्हणून टाकतो. पैसे क्लास लावणी ठीक आहे, म्हणू द्या त्याला. म्हणू का? मी काय म्हणते, तुम्ही लावणी म्हणा, परंतु मी नाचणार नाही. बाई थकली आहे थोडीशी. बरं ठीक आहे, या पाटलांना नाचवतो. पाटील, गौरी ठेवा धरून. तुला नाचा वाटणं का रे मी? माझी बंदूक घे. रेशमाच्या रे गाणी लाल काळ्या धाग्यानी, रेशमाच्या रे गाणी लाल काळ्या धाग्यानी, कर्नाटकी कशी दामी काठीला, हात नका लावूच्या साडीला, हात नका लावूच्या साडीला. रेशमाच्या रे गाणी लाल काळ्या धाग्यानी, रेशमाच्या रे गाणी लाल काळ्या धाग्यानी, कर्नाटकी कशी दामी काठीला, हात नका लावूच्या साडीला, हात नका लावूच्या साडीला. नवी कोरी साडी लाख मोलाची, धरली मी नक्षी फुलवेलाची, गुंफियले राघुमोर राघुमोर जोडीला, गुंफियले राघुमोर जोडीला, हात नका लावूच्या साडीला, हात नका लावूच्या साडीला. कमलाकाजी पाटील, या ना माझी. या नाच गायनाने असं वाटत आहे तिथं इंद्रसभा भरलेली आहे. असं का बोलता साहेब? आमचा जीवनच नाचगायन करायचं आहे. शाला, तुमची बायडी म्हणजे काय मस्त, एकदम चिकनी दिसते बघा. नाहीतर आमची बायडी बघा, ती एकदम मोठी मोठी, कुर्चीत सुद्धा नाही मावत. शाला, हेजी, पण सांभाळून बोला.
अरे काय बोला शाला आम्ही हो तमासगीर, काय बोलले शेठजी तुम्हाला? मंजुळा, तुझा गोड आवाज ऐकून मोहित झालो बघ मी. अगं इकडं अशी समोर ये, समोर ये. अशा नाजूक सुंदर स्त्रीला असं नाचगाणी करणं शोभत नाही. राजाराम, तुझ्या बहिणीला पाठवून दे माझ्याकडे. अगदी सुखात ठेवीन तिला मी. एखाद्या मुलीला असं बोलायला शरम वाटत नाही तुम्हाला? चोप चोप मंजुळा, नाचणारी. जास्त आवाज काढला तर जीभ तोडून हातात देईन तुझ्या. चोप धिक्कार घ्या. अरे बहिणीला नाचगान करायला लावतोस, शरम वाटत नाही का तुला? आणि मी काय वाईट बोललो? गाढवा, तुझ्या बहिणीला सुखात ठेवीन म्हणालो मी. गाढवा, अरे डाकू कालियाच्या आजा बापाची इस्टेस खाऊन धोक्यासारखा बनलाय आणि फुकटच्या अन्नावर जगतोय. मंजुळेचा हात धरला तर एखाद्या फुलाप्रमाणे चोरगाळून टाकीन तुझा. चोप माकडा, फौजदाराच्या कैदेत आहेस हे विसरू नकोस. तसा कालिया पण सडणार आणि तुला पण सडवत ठेवणार आहोत. इनामदार, मला कैदेत टाकायची कुणाची हिंमत नाही. तू कुणाला धमकी देतोय? अरे मला पकडून तर बघ. नोरा, पुन्हा बडबड केलास तर कैदेत टाकी. अरे जा रे जा. अरे मला मार देणे फार कठीण आहे. अरे तू नुसतं हात तर लावून बघ. अरे मग दाखवतोय तुम्हा माझा एकेकाला वार. तू चुप राहा. पाटील, पकडा त्या भिकारड्याला. फौजदार, काढा तुमची बंदूक. उठ दोस्ता, कालिया, तू मोकळा आहे. अरे सांग्या, अरे तू घाबरू नकोस, मी आहे तुझ्या पाठीशी. अरे फौजदार साहेब, पाटील, इनामदार, तुम्हाला मरायचे असेल तर बोला, नाही तर मुक्काट्याने जाऊ द्या आम्हाला. अशोक, इनामदार, आपण फसलेलो आहोत. हे नाचवाले नसून हा त्यातून चांगल्या आहेत, चांगल्या. आणि ही त्याची रखेल मंजुळा. पाटील, आता आपण फसलो. त्या कालिया आणि चांग्याला दुसऱ्या युक्तीने पकडू. चला आता आपण त्या धनाशेठकडे जाऊ. चला. काही युक्ती सुचते का ते बघू. पोरगी पाहिली होती कालिया म्हणून सुटला हा कालिया.
बसलेला माणूस कोण आहे? अगं हाच तो धनासेठ आहे. होय, तोच. आम्हीच तो साला धनाशेठ आहे. आणि आपण कोण? आम्ही यात्रेकरी आहोत साहेब. आम्ही पंढरपूरला जाण्यास निघालो. मग आम्हाला तुम्ही एक भजन सांगा ना. आम्ही तुम्हाला पिशा देऊन टाकते. कारण कारण की आम्हाला भजनाचा फारच नाद आहे. अवघे गरजे पंढरपूर, अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर, चालला नामाचा गजर. गजर अवघे गरजे पंढरपूर, अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर, चालला नामाचा गजर. अवघे गरजे पंढरपूर, अवघे गरजे पिळा टळुनी जाती, इळा पिळा टळुनी जाती, देहाला या लागे मुक्ती, देहाला या लागे मुक्ती. राम रंगी रंगले हो, नाम रंगी रंगले हो, नाम रंगी रंगले हो. संतांचे माहेर, संतांचे माहेर, अवघे गरजे पंढरपूर, अवघे गरजे पंढरपूर, चालला नामाचा गजर, चालला नामाचा गजर. अवघे गरजे पंढरपूर, अवघे गरजे पंढरपूर, चालला शेठजी हा बघा भाला. अरे शाला, अरे शाला तुम्ही कोण आहे? अरे शाला तुम्ही बनवलाय मला. शेठजी आम्ही डाकूच्या भीतीने हा भाला आतमध्ये ठेवतो. बराबर, अगदी बराबर. तुमचा लोक अगदी शाला बराबर बोलते. अरे शाला, तो डाकू कालिया आम्हाला भीतोच खूप. कारण तुम्ही नीच लोक आहात ना. हो हो, पण ही सुंदरी कोण आहे? ही माझी बहीण आहे. तुम्हाला मी एक गोष्ट विचारू का? सांगा काय झालं. हे पाखरू तुम्ही आम्हाला देऊन टाका. तुम्हाला या पाखराच्या बदल्यात 5,000 रुपये देते. शेठजी, शेठजी ही मंगला या डाकू कालियाची पत्नी आहे आणि मी डाकू चांग्या आहे. शाला, तुमचा लोक खूप फसवते आम्हाला. धनासेठ फसवले नाही,
यापेक्षा आणखी तुला फसवून तुमचे बेहाल केल्याशिवाय सोडणार नाही. आणि या डाकू कालियाची व सांगायची इच्छा सुद्धा सफल होणार नाही. शाला तुम्ही तो डाकू लोक हाय. अरे शाला तुम्ही आमच्या घराबाहेर जा. आम्ही भाऊचा रोषक यांच्याकडे नेतो. अरे आम्हाला पकडण्याचं नाव सोड. तुमच्या जवळ असलेला पैसा आमच्या स्वाधीन कर. नाही शाला आम्ही तुम्हाला पिशा देणार नाही. तुम्ही इथून पडून जा. आम्ही पकडून शान देत तुम्हाला. शेठजी पैसे देता की पाहिजे चाकू? अरे शाला तुमचे लोक आमच्या मागे काहून लागले? अरे शाला पिशा कुठून येणार आमच्याकडे? शेठजी पैसा देता की पोटात टाकू? अरे शाला अरे शाला तुमचे डाकू लोक लई पापी. अरे हा शाला पिशासाठी खून भी करते. चुप रहा शेठजी. पैसे देता की नाही? नाही तर हे बघा. अरे शाला तुम्ही आम्हाला मारू नका. आम्ही तुम्हाला 100 रुपये देऊन टाकते. अरे चांग्या बघतोस काय? टाक तो चाकू शेतींच्या पोटात. नाही नाही आम्हाला तुम्ही मारू नका. आम्ही तुम्हाला पिशा आणून देते. ज्यानी लवकर येणी. त्याला हा शेठजी आत गेला अजूनपर्यंत आलेला नाही. अरे बघ चांगल्या कुठे पळाला तर नाही ना तो? चला आपण हे आतमध्ये पाहून पाहिले पाहिजे. द्या शेठजी ती बॅग माझ्याकडे द्या. देता की द्या. देणी लवकर देणी नाहीतर काय शाला डाकू लोक परेशान केला. आमचा समदा पिशा घेऊन शान गेले. काय करावे या डाकूला शाला. अरे गणू अरे बेटा गणू अरे बाहेर ये. बोला मला काय झालं? अरे गणू शाला आम्ही तुला काय सांगू. तो डाकू कालिया आणि तो चांग्या आमचा समदा पिशा घेऊन शाना गेले. मी येईपर्यंत धरून तर ठेवायला पाहिजे होता त्यांना. आम्ही त्या पाटलांना सांगून त्या डाकूला पकडलेच पाहिजे. गणू
तू सर्व काम करून टाकशाल. मी जातो. शेठजी, तुम्ही डाकूंना पकडणार तर मग काय? बरं, तुम्ही करा तयारी, मी घरचे काम करतो. या. ठीक. हा पाटील, आपण कोणत्या प्रकारे पकडायचे डाकूला ते तुम्हीच ठरवा. आम्हाला काही बी समजत नाही. आता तुम्ही सांगा ते डाकूला कशा पकडायचे ते. या साहेब, या मला एक उपाय सुचलाय पाटील. आपण सगळे मिळून त्याच्या गुहेवर हल्ला करायचा. नाही फौजदार, तसे जर केलं तर तो कालिया आणि चांग्या आपल्याला बडीच्या बकऱ्यासारखं कापून काढेल. अगदी बरोबर आहे पाटील. सांगा पाटील, मग तुम्ही काय करायचं? साहेब, मला एक आता युक्ती सुचलेली आहे. आपण एक पत्र लिहून गणूच्या जवळ त्याकडे पाठवून द्यायचं आणि पत्रात असं लिहायचं, थांबा, भिंतीला पण कानं असतात, जवळ या. असंच करायचं. एकदम गुड आयडिया आहे ही. फौजदार साहेब, आपण सगळ्यांनी लपून बसायचं आणि डाकू कालिया येतात एकाच वेळी हल्ला चढवायचा. आता शाबास पाटील, शाबास. गुड आयडिया आहे तुमची. त्या खोपडी है शाला तुमची. ठीक आहे पाटील, एकदम करेक्ट पत्र लिहितो. लिहा, ते ना, हे कागद घ्या. आहे का इनामदार? तो डाकू कालिया आता संपलाच पाहिजे. जाणार कुठे कालिया? एक ना एक दिवस सापटेलच तो. शाला ते डाकूला अशा मार मारेन की त्याचा बाप सुद्धा याद राखेल. झाले का पत्र लिहून? शेठजी, बोलवा गणूला आता. गणू, अरे गणू, बोला मालक. कशाला बोलवेल मालक? गणू, हे पत्र डाकू कालिया आणि त्या चांगल्याला देऊ नये. मालक साहेब, हे कशाचे पत्र आहे? अरे अरे शाला, ते डाकू कालियाला फसवून प्रतापगडावरती बोलवायचं आहे आणि सर्वांनी हल्ला करून त्याला एकदम पकडायचं आहे. बरं गणू, त्याला काहीही सांगायचं नाही. नाही मालक, मी काहीच सांगणार नाही. घेऊन जातो पत्र. कालिया, आता तू या पाटलाच्या जाळ्यात नक्कीच सापडणार. त्या कालियाचा खेळ आता संपलाय. चला. पोलिसांचा पहारा फार कडक आहे. अरे चांगल्या, आता स्वस्त बसून चालणार नाही. चला, तयारीला लागू आता. होय दोस्ता, काय करायचं आहे ते सांग. नमस्कार कालिया. नमस्कार. अरे कसे काय येणे केले इकडे आणि कशी काय बातमी आहे रे तिकडली? कालिया भाऊ, हे पत्र घ्या. हे पत्र
पत्र माझ्या मालकांनी दिलंय. याला आपण सावधगिरीने पहा. अरे गणू, हे तर पत्र त्या फौजदार अशोकचे आहे आणि यात लिहिलं असे आहे की कालिया तुला धोका होणार नाही अशी देवाची शपथ घेतली. हे ठीक आहे, पण आपण तयारीनिशी जा. त्याचा आपण विचार करणार आहे आणि तुम्हाला पकडायचा सर्वांचा डाव आहे. ठीक आहे गणू. अरे बघतोच आता त्या फौजदाराची इमानदारी आणि वेळीच वाढतो एकेकांचा मुर्दा. काळजी घ्या. ठीक आहे गणू. आपणास धोका तर नाही ना? अगं मंगला, अगं मला त्या फौजदाराने भेटण्यास बोलविले आणि भेटण्यात जाणे आवश्यक आहे. नाही प्राणनाथ, तुम्ही मुळीच जाऊ नका. ते तुम्हाला पकडल्याशिवाय राहणार नाही. मंगला अगं तू उगीच चिंता करू नको. अगं जोपर्यंत हा चांगल्या डाकू जिवंत आहे ना तोपर्यंत तुमच्या केसालाही धक्का लागू देणार नाही. सांग्या भाऊ, फौजदार नक्कीच दुसरा डाव टाकत असेल. मला तर फार भीती वाटते. अगं मंगला, अगं अख्ख्या पंचक्रोशीतील पोलीस येतील ना तरी या डाकू कालियाला पकडण्याची हिंमत कुणाचीही नाही. सांग्या, आपल्या सर्व लोकांना तयारीत राहण्यास सांग आणि त्या प्रताप गडाभोवती लपून राहण्यास सांग. आपण त्याबद्दल फिकीर करू नका. सर्व लोकांना घेऊन प्रताप गडाभोवती लपवून ठेवतो आणि ठिकठिकाणी आपले घरे लावून ठेवतो. ठीक आहे, जातो. साहेब, आता या डाकू कालियाला काय करतोस ना तेच मी पाहतो. तुम्ही जाऊ नका. तो पाटील आणि फौजदार फार कपटी माणसं आहे. माझी सर्व माणसं या गडाभोवती आहे. काय करतो तो पाटील तेच मी पाहतो. तू माझी मुळीच काळजी करू नको. चल, जातोय मी. फौजदार साहेब, हा समोरचाच प्रतापगड. तुम्ही आपल्या तयारीनिशी राहा. शिट्टी वाजताच एकदम हल्ला करा. ओ धनाशे, या की. इकडे कशाला लपून बसलेत तुम्ही? या या. शाला ते डाकू. लवकर लपा. चिटक्या, तू इकडे जा. मिटक्या, अरे मिटक्या, तू तिकडे लपून राह. शाला इकडून येते पाटील. की इकडून येते. पाटील, तुम्ही तिकडे लपा आणि मी इकडे लपून बसतो. शेठजी, जरा हुशारीने चला, आपण इकडे लपून बसू. पाटलांनी लपायला सांगितले. या इकडे. आता 11 वाजायला आले.
आता डाकू येईलच इतक्या. राम राम साहेब. राम राम कालिया. ये हात मिळव. आम्ही डाकू लोक कुणाशी हात मिळवत नसतो साहेब. आणि जर का हात मिळवला तर फारच वाईट. बरं जाऊ द्या. बरं काय काम आहे ते लवकर सांगा. वा कालिया वा. तुझ्यासारखा हिंमतवाला आणि पराक्रमी वीर कधीच पाहिला नाही. तू जर का मला मदत करशील तर या भारतातील भ्रष्टाचार केव्हा संपवून टाकेल. म्हणूनच कालिया, म्हणून हा धंदा सोडून माझी सरकारला मदत कर. तुला जे बक्षीस हवंय ते देऊ आम्ही. साहेब, श्रीमंत सावकारांना माझी किंमत नाही तर सरकारला काय किंमत. सांगा सांगा तुम्हीच साहेब. आम्ही फक्त सरकारी नोकरीला ओळखतो, श्रीमंताला किंवा सावकाराला नाही. आम्ही फक्त माणुसकीची किंमत करतो, पैशाची नाही. तुम्ही मला किती सांगितले ना तरी मी तुमचं ऐकणार नाही आणि तुम्हाला मदत सुद्धा करणार नाही. कारण तुमच्या खात्यामध्ये खऱ्याचे खोटे आणि खोट्याचे खरे कसे करतात याची चांगली कल्पना आहे मला. कालिया, तू दुसऱ्यावर नाही पण माझ्यावर विश्वास ठेव. मी तुला काहीच होऊ देणार नाही. साहेब, अति पवित्र सोनं हाती लागता कामा नये. सोन्याचा कंठा म्हणून जर का साप गळ्यात घातला तर तो चावणार नाही हे कशावरून. त्यावरून तुम्ही अशोक फौजदार आहे, तुम्ही मला सोडून देणार हे कशावरून. कालिया, बोल, सांभाळून बोल. मला काय विषारी साप समजतोस की काय. साहेब, कालिया म्हणजे लहान मुलांचं खेळणं नव्हे. कालिया, आता तू पळून जाणार नाही, कारण माझे शिपाई चारही बाजूने घेरले आहे. साहेब, ओहो, या कालियाला जेथपर्यंत माता चंडिकेचा आशीर्वाद आहे ना तेथपर्यंत मला पकडण्याची कुणाची हिंमत नाही. काय करतो तुझी चंडिका तेच मी पाहतो आता. साहेब, मी पण एवढा गधा नाही. ओहो, माझी सर्व माणसं या गडाभोवती लपून बसली आहे आणि इशारा होतात एकदम धावत येतील. जय चंडिका. शाबास कालिया, मी आजपर्यंत पुष्कळ टाकून पाहिले पण तुझ्यासारखा नाही. ये हात मिळव. साहेब, जातोय मी, भेटू केव्हा तरी. राम राम. पाटील, धनाशे. काय हो फौजदार, कालिया आला की नाही. कालिया आला होता पण माझा नाईलाज झाला. काय शाला, तो डाकू पळून गेला की काय. शेठजी, कालिया सारखा हुशार माणूस नाही. हिंदुस्थानात शोधून सुद्धा सापडणार नाही.
अहो आपण आपल्या डावात होतो, पण कालिया सुद्धा आपल्या डावात होता. जरा का आपण थोडीशी जरी चालाकी केली असती तर आपल्याला प्राण गमवावे लागले असते. मी स्वतः त्याला जाण्याची परवानगी दिली. काय बोलला शाला? त्यांनी देखील आपली माणसं आणली होती. अरे वा कालिया वा, म्हणजे तुझे मरायचे दिवस अजून भरायचे आहेत तर. नाही शाला, नाही म्हणते. ते डाकूला कसा काय माहीत झाला असे? आमचे माणसं हेराचे काम करते की काय? पाटील, आता आपण गप्प राहून चालणार नाही. चला पुढच्या तयारीला लागू. चला लवकर. आता कालियाची तिरडी बांधलीच पाहिजे. चला गड्यांनो, चला लवकर. माझे पती फौजदाराला भेटायला गेले, परंतु अजून आले नाही. माते चंडिके, तूच माझ्या पतीचे रक्षण कर. माते, माझे पती जिथे असतील तिथे त्यांना सुखरूप ठेव. त्यांच्या प्राणाचे तू रक्षण कर. अगं मंगला, तू एवढी माझी काळजी कशाला करते? अगं, आई चंडिकेचा आशीर्वाद सदैव माझ्या पाठीशी. नाथ, चांगल्या भाऊ कुठे आहे? अगं, चांगल्या सुद्धा सही सलामत आहे. अगं, मला फार भूक लागली आहे. मला पहिले जेवण देतेस का? हो, चला ना. काय आता कसं पकडायचं? या या साहेब या. नमस्कार पाटील. इनामदारजी. इनामदारजी, आता शेठजीची बाजू राहिली. पहा पाटील, आणखी काही विचार करून बघा. शाला, त्या डाकूला का आमचे लोक हरणार? पण आता कसा पकडायचा ते तुम्ही सांगत आहे. आता एक शेवटचा उपाय आहे. कालिया आणि सांग्या जिथं डाका टाकतील तिथं जाऊन त्यांना ठार केल्याशिवाय करावं लागेल. बराबर हाय, बराबर हाय. अगदी छान तयारीला सुरू करू. मला वाटते यापेक्षा दुसरी काय युक्ती सुचते का बघा. अरे शाला, आला धान्या. काय ते सांगा लवकर. आपण अशा करू, त्या डाकू काल्याशी मानलेली बायको मंगला हिला पळवून आणू. म्हणजे ते डाकू मंगलासाठी नक्कीच येणार. मग सर्व मिळून शाळेवर हल्ला करू आपण. एकदम चांगली आयडिया आहे तुमची. अरे वा, एकदम खास योजना आखली धनासेठ तुम्ही. पहिल्यांदा तुमचा डोका चाललेला दिसतोय. चला तर मग आता आपण आपल्या तयारीला लागू. चला चला.
खबरदार एक पाऊल पुढे लागला असत पिस्तोलातील साही गोळ्या तुझ्या छाताळात मारी. जास्त चालाकी करशील तर तुला प्राणाला मुकावे लागेल. हो तर साहेब, हो या कालियाला मारले तर मी काय तमाशा बघणार की काय? जाणीव आहे का तुम्हाला? अरे वा, तू काय करणार आहेस? फौजदार पाहता काय? चालवा गोळी. साई गोळ्या त्याच्या छाताळात घुसवा पहिले. अरे चुप चोरांनो, या कालियाला फुक्कट मारण्याचा प्रयत्न करू नका. कालिया, तोंडाची वाफ जाऊ नकोस. खामोश पटेल. अरे तुला जर तुझे प्राण प्रिय असतील ना तर चालता इथून. तोंड सांभाळून बोल आणि चुपचाप माझ्या स्वाधीन हो. नाहीतर बस. अरे जा साहेबा जा. तू या बंदुकीची धमकी या कालियाला देऊ नको. कालिया, भागने की कोशिश मत करना, नहीं तो मैं तुझे गोली से उड़ा दूंगा. साहेब बघता काय? चालवा गोळी. पाटील, जर का आपला प्राण प्रिय असेल ना तर या समोर असेल. साहेब पाहता काय? चालवा गोळी. कालिया, जिभेला लगाम घाल, नाहीतर कालिया, तुझा खेळ खल्लास. अरे पाटील, तू मला फार खल्लास मागे झाला. साहेबांना इशारा केला. थांब. खल्लास, तुझा खेळ खल्लास झालाय. हा कालिया तुला तुझ्या कालिया संपलास तू. दिल्याशिवाय फौजदार, कालियाने घात केला. फौजदार. कालिया पळाला तर चला आपण त्याला शोधलं पाहिजे. काय झालं तुला? काय झालं हो तुम्हाला? अरे मला काय सांगू. अगं मंगला, रडू नकोस का. दोस्ता सांग्या, आता तर मी वाचू शकत नाही रे. आता अखेरचे तुला हेच सांगतो. अरे या हिंदुस्थानातील दुबळे गोरगरीब स्त्री पुरुष आपले भाऊ समजून तू आजपासून त्यांचं रक्षण कर आणि प्रेमाने राहा. अरे श्रीमंत सावकारांना न भिता गोर गरिबांना मदत करतील रे चांगल्या. मी बोललेले शब्द मित्रा पूर्ण करशील ना? अरे हीच माझी शेवटची इच्छा.
हे बघ मी जातोय रे. या मंगलाचं सांभाळ. मला एकटीला सोडून कशी काय गेला? से सोडून गेले पतिराया, मंगलेची तोडली माया. कैसे सोडून गेले पतिराया, मंगलेची तोडली माया. कसे सोडून गेले पतिराया, मंगलेची तोडली माया. कसे सोडून गेले पतिराया, मंगलेची तोडली माया. काय करू मी या वेळेला, आधार नाही कोणाचा मला. काय करू मी या वेळेला, आधार नाही कोणाचा मला. काय करू मी या वेळेला, आधार नाही कोणाचा मला. काय करू मी या कोणाचा मला. काय करू मी या वेळेला, आधार नाही कोणाचा मला. काय करू मी या वेळेला, आधार नाही कोणाचा मला. अगं आता झाले गेले ते. अगं हा तुझा भाऊ जिवंत असेपर्यंत अगं तुझ्यावर कोणतेही संकट येऊ देणार नाही. माझ्या दोस्ताच्या सांगण्यावर आता आपण इनामदाराच्या वाड्यावर गेलेच पाहिजे. जर कालियाचा बदला घेतला नाही तर नावाचा डाकू चांग्या नाही. नाही सांगा भाऊ, तुम्ही जाऊ नका. मी पण तुमच्या बरोबर येते. नाही मंगलाताई, अगं तू बाईची जात आहे. तू माझ्या बरोबर येऊ नको. मी एकटाच जातो. नाही सांगा भाऊ, तुम्ही जाऊ नका. तुझ्याशिवाय मला दुसरा कोणी नाहीये. अगं मंगला, अगं तू घाबरू नकोस. बरं येतोय मी. सांगे भाऊ. चला साहेब, कालिया स्वर्गात गेला, पण त्याचा दोस्त अजून चांगल्या जिवंत आहे. आपण त्याचा पाठलाग केला पाहिजे. बराबर आहे साहेब, त्याला आपण पकडलेच पाहिजे. ठीक आहे, चला तर मग. खबरदार, एक पाऊल सुद्धा पुढे टाकला. काय शाला, तुला मरायचे नसेल तर शाळा तू पडून जा.
खबरदार चोरा, अरे मी पळून जाण्यासाठी आलो नाही. अरे माझ्या मित्राच्या खुनाचा बदला घेतल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. सांग्या, आपला जीव वाचवायचा असेल तर तू माझ्या स्वाधीन हो. काही असो, अरे माझा जीव गेला तरी चालेल, पण हा सांग्या तुझ्या स्वाधीन कधीच होणार नाही. सांग्या, असो, इनामदारजी, तुम्ही बरे आहात ना? मला वाटलं मला तर मारला रे. वाचलो रे बाप. वाचलो मी. गेला ना तो. हो, पण धनाशेठ गेले. आता काय करायचं? चला आपण आता याच्या कामाला लागू. चला. अरे गाढवा, ही डाकू चांग्याची गुहा आहे. चला आपण त्याच्या गुहेत जाऊ आणि त्याला शोधू. जाऊ द्या. सांग्या भाऊ, तू हे काय केलं? मी तुला सांगितलं होतं ना, तू माझी गोष्ट ऐकली नाही. मंगला ताई, मला मंगला ताई बरोबर थोडा बोलायचं. मला बोलायचं. ठीक आहे. सांग्या भाऊ, अगं तू रडू नको. अगं तुला माझा पूर्ण आशीर्वाद आहे. सांग्या, फार वेळ झालेला आहे. चल लवकर. बरं साहेब, चला. पकड रे. कुठे चाललास बंधू माझ्या, मंगलची तोडली आशा. कुठे चाललास बंधू माझ्या, मंगलची तोडली आशा. कुठे चाललास बंधू माझ्या,
सकाळच्या सूर्य नमस्कार सकाळच्या सूर्य नारायण तुला रे माझा पहिला नमस्कार सकाळच्या सूर्य नारायण तुला रे माझा पहिला नमस्कार सकाळच्या सूर्य नारायण तुला रे माझा पहिला नमस्कार